मागच्या 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना या पावसाच्या हजेरीनं भंडारा जिल्ह्यातील नदी नाले आता दुथडी भरून वाहू लागलेत। भंडारा जिल्ह्याच्या लगत असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट असून हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलाय। परिणामी भंडारा जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। मागील 48 तासामध्ये ज्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा हजेरी लागली, तर आपण बघू शकतो नदी नाले आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या या वैनगंगा नदी वर आहो आणि वैनगंगा नदीचं ही पात्र आता प्रवाहित झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे इथे। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसामुळे वरच्या स्तरावर असलेलं धापेवाडा असो किंवा पुजारी टोला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे आणि त्यामुळेच वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। परिणामी वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सध्या 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले असून त्यातून 41,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। आणि सध्या या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। एकंदरीतच आज दिवसभर ऑरेंज अलर्ट आहे आणि उद्याही भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केलेला आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी नाल्यांमधून पाणी प्रवाहित आहे आणि अशा स्थितीतून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि नदी नाल्यांमधून प्रवास टाळावा आणि सर्वांनी सतर्क राहावा असं भंडारा जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you